बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, परंतु अद्याप पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे। या घटनेबाबत आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानकाच्या परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जन्मदात्या बापालाच आपल्या मुलाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील कडा गावामध्ये समोर आली आहे। आष्टी तालुक्यात ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सविस्तर बातमी अशी की संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्यातील पिसादेवी गावातील मुळे कुटुंब हे गेल्या काही वर्षापासून कडा बसस्थानकाच्या परिसरात झोपड्या टाकून वास्तव्यास आहे आणि भांगारी विक्रीचा व्यवसायातून आपली ती उदरनिर्वाह चालवतात। यातील अनिल मुळे आणि त्यांचा मुलगा करण मुळे यांच्यामध्ये रात्रीच्या सुमारास वाद झाला आणि याच वादाचं कारण खुनाच्या घटनेत घडले। मुलाने आपल्या पित्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आणि सदरील मुलगा हा फरार झालाय। या प्रकरणी आष्टी पोलीस तपास करत असून कडा चौकी अंतर्गत हा तपास सध्या सुरू आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपी फरार आहे, त्याचा तपास कडा पोलीस आणि आष्टी पोलीस करत आहेत। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड।